आज आपण बनवणार आहोत झणझणीत मसालेदार आणि तर्रीदार वांग्याची भाजी फक्त 5 मिनिटांमध्ये। इथे पाव किलो वांगी घेतलेली आहेत। वांगी आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। वांगी धुवून झाल्यानंतर वांग्याचा आपल्याला थोडासा देठ कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा जो खालचा हिरवा भाग आहे तो सुद्धा थोडा अर्धा अर्धा कट करायचा आहे। यामुळे आपल्याला वांग कुठं किडलेलं आहे का ते दिसतं। शक्यतो वांग्याला कीड ही देठांच्या खालीच लागली जाते, त्यामुळे असा हा भाग कट करून घ्यायचा म्हणजे वांग आपल्याला छान खराब आहे की नाही ते दिसतं। त्यानंतर वांग्याच्या आपल्याला 4 फोडी करायच्या आहेत। फोडी करण्याच्या अगोदर पहिली जी चीर मारतो तेव्हा एकदा आपण चेक करायचं वांग किडलंय की नाही आणि त्यानंतर आपल्याला दुसरी चीर मारून घ्यायची आहे। चीर मारताना आपल्याला पूर्ण वांग्याच्या शेवटपर्यंत चीर मारायची नाही, तर कमीत कमी अर्धा इंच इतकी जागा ठेवायची, नाहीतर काय होतं भाजी शिजल्यावर वांग पूर्णपणे विरघळून जातं आणि त्याचे तुकडे पडतात। तर यासाठी आपल्याला थोडंसं याला चीर मारून घ्यायची आहे। यानंतर एका बाउलमध्ये मी मिठाचं पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये बाकीची तयारी करेपर्यंत हे वांगे त्यामध्ये ठेवायचे आहेत। या आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं, त्यासाठी भाजलेले शेंगदाणे थोड्याशा तेलावर भाजलेले आहेत आणि त्यानंतर सुकं खोबरं भाजलेलं आहे आणि थोडासा कच्चाच लसूण आहे। ह्यात सगळं आपल्याला पाणी न घालता दरदरीत वाटून घ्यायचं आहे। कुकरवर मी 1 पळी 1.5 पळी इतकं तेल घातलेलं आहे। त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची आहे। जिरं मोहरी छान फुलली की यामध्ये ताजी कढीपत्त्याची पानं घालायची, यामध्ये छान सुगंध येतो। आता ही फोडणी छान तडतडली की यामध्ये आपल्याला घालायचा एक मोठ्या आकाराचा बारीक आडवा चिरून घेतलेला कांदा आणि कांदा सुद्धा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून झाला की यामध्ये आपल्याला घरात उपलब्ध असणारेच मसाले घालायचे आहे। तर मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे रंग आणि तिखट असलेली 1 चमचा मिरची पावडर घेतली, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा ते 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा मग आपला वर्षभराचा जो साठवणुकीचा मसाला असतो तो घालायचा। गॅस कमीच ठेवायचा आणि 1 मिनिटभर आपल्याला हा मसाला फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला मिनिटभर परतून झाला की यामध्ये आपल्याला जे वाटण करून घेतलं होतं खोबरं शेंगदाणे लसूण याचं ते घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे। गॅस कमीच असावा, 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। मसाला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला घालायचा आहे मस्त लाल बुंद पिकलेला टोमॅटो, मोठ्या आकाराचा टोमॅटो आहे, छान बारीक तुकडे करून घ्यायचा आणि या मसाल्यामध्ये पुन्हा एकदा चांगला परतून घ्यायचा। मसाला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला 1 अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे, यामुळे हा सगळा मसाला जो आहे एकसंध होईल। पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला या कुकरवर झाकण ठेवायचं आहे काही वेळासाठी, साधारण 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे याला छान तरी येते, हा मसाला सगळा छान मऊ होतो। तर कुकरचं झाकण यावर मी उलटं करून ठेवलेलं आहे 2 मिनिटासाठी आणि 2 मिनिटानंतर यातले छान टोमॅटो आणि कांदा सगळं छान मस्त मऊ झालेलं आहे। पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आणि यानंतर आपण मिठाच्या पाण्यात जी वांगी ठेवलेली होती त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मग ही वांगी आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहेत। वांगी फोडणीमध्ये घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं परतून घ्या। अशी फोडणीमध्ये वांगी छान परतून घेतली ना की मसाल्याची चव या वांग्यामध्ये उतरते, छान चव लागते। तर असं हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर वांगी शिजण्यासाठी आपण जेवढं पाणी लागणार आहे तेवढं घालणार आहोत। 1 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। ही भाजी चपाती भाकरी आणि त्याचबरोबर भातासोबत पण खाता यावी यासाठी मी थोडंसं यामध्ये रस्सा ठेवणार आहे। तर अर्धा ग्लास पाणी इतकं आणखीन वाढवलं आहे आणि अगदी शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कमीत कमी 2 शिट्ट्या करून ही वांगी शिजवून घ्यायची आहेत। आपल्याला 2 शिट्ट्यामध्ये आपली ही भाजी तयार होते। तर मध्यम गॅसवर मी याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे आणि 2 शिट्ट्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली वांगी छान शिजलेली आहेत। आता गरम गरम आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालायची, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं। थंड झाल्यावर यावर दिसतं की मस्त तेल आणि तवंग येतो, छान तरी येते आणि चवीला अप्रतिम लागते। नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा।